पारनेर महाविद्यालयाचा उपक्रम अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली, सरहद संस्था पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग, नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पारनेर महाविद्यालय, पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 7व्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनानिमित्ताने पारनेर शहरात आयोजित ग्रंथदिंडी व झांज पथक, अभंगवाणी, पारंपरिक वेशभूषेतील युवा व शेकडो युवकांच्या उपस्थितीने पारनेर नगरी दुमदुमली। सकाळी 8 वाजता पारनेर महाविद्यालयाच्या प्रांगणातून फुलांनी सजवलेल्या रथातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली। पालखीमध्ये संत व समाजसुधारकांचे ग्रंथ होते। प्राचार्य लक्ष्मण मातकर, उपप्राचार्य डॉक्टर तुकाराम थोपटे, पर्यवेक्षक संजय कोल्हे, अंतर्गत गुणवत्ता प्रमुख प्राध्यापक दत्तात्रय गुंगर्डे, प्राध्यापक रवींद्र देशमुख, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक हरीश शेळके, ग्रंथालय प्रमुख भाऊसाहेब शेळके, प्राध्यापक माया लहरे, प्राध्यापक घणगाव सर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, अध्यक्ष उदय शेरकर, देविदास अबूस, प्रमोद गोळे, सामाजिक उपक्रम प्रमुख व शिवराय न्यूजचे मुख्य संपादक विनोद गोळे, मार्तंड बुचडे, शरद झावरे, सनी सोनवाळे, शशी भालेकर, सुरेंद्र शिंदे, संतोष सोबले आदी उपस्थित होते। यावेळी पारनेर बसस्थानक, मारुती मंदिर, पोलीस परेड मैदानावरती नेत्रदीप रिंगण सोहळा पार पडला। या पालखीचे पोलीस निरीक्षक समीर बारवरकर, वसंत चेडे, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, नगरसेवक अशोक चेडे, विजय डोळ, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संतोष गाडवे, बाबूलाल बोरा यांनी स्वागत केले।
तुका म्हणे माझा आलाच खारी तुका म्हणे माझा आलाच खारी तुका म्हणे माझा आलाच खारी तुका म्हणे सर निघत व्यवस्थित शूटिंग चालली व्यवस्थित.